पदाचा पदभार स्वीकारताच रुपालीताई माथने यांचा सामाजिक कार्याचा वस्तुपाठ, दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप। अचलपूर नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष सौ रुपालीताई माथने यांनी आपल्या पदग्रहण सोहळ्याला राजकीय थाटामाटापेक्षा सामाजिक बांधिलकीची जोड देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे। पदभार स्वीकारताच त्यांनी आपला आनंद दिव्यांग बांधवांसोबत साजरा करत त्यांना फिरते वाहन व आवश्यक साहित्याचे वाटप केले। सत्तेपेक्षा सेवेला प्राधान्य। सामान्यतः पदग्रहण सोहळे हे हारतुरे आणि मिरवणुकीसाठी ओळखले जातात, मात्र सौ माथने यांनी या परंपरेला छेद दिला। नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्ची नसून ती सामान्यांच्या सेवेची संधी आहे, असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला। या प्रसंगी गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना वाहनांचे वाटप करण्यात आले। हक्काचे वाहन मिळाल्याने या बांधवांच्या रोजगाराचा आणि प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण शहरातून कौतुक होत असून एका संवेदनशील नेतृत्वाच्या हाती शहराची धुरा आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। शहराचा विकास करताना समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणे हेच माझे मुख्य ध्येय असेल। आजचा हा सोहळा केवळ पदग्रहणाचा नसून सेवेच्या संकल्पाचा आहे। सौ रुपालीताई माथने, नगराध्यक्ष, अचलपूर। उपस्थित मान्यवर। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, पालिकेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांनीच नगराध्यक्षांच्या या सेवेने सुरुवात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले। बघत रहा महाराष्ट्राची विश्वसनीय वृत्तवाहिनी CS24 न्यूज। मित्रांनो, जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या CS24 न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।